दुसरा सामना आरके स्पोर्ट टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतले. प्रताप स्पोर्टच्या विपक्षामध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. आरके स्पोर्ट संघ जो सन्माननीय विशाल केने यांनी पुरस्कृत केले. कुमार केने टीमचे कॅप्टन आहेत. तर त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करताना प्रताप स्पोर्ट संघ पाहायला मिळेल. जो चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अर्जुन सोरगे या टीमचा कॅप्टन आहे. आमने प्रीमियर लीग पर्व 6 6व दुसरी मॅच. नवनाथ पाटील आपण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये यायचे. पहिली मॅच जिंकली. त्या धाबा चेस केले योगेश इलेव्हन टीमने. प्रशांतने केलेली बॅटिंग, अतुलने घेतलेला तो झेल अप्रतिम राहिले. तर अंपायर्स ऑफिशियल आता मैदानामध्ये येतात. नवनाथ पाटील आपण थांबायचे. रॉकी सर आणि धर्मेंद्र सर या स्पर्धेचे मुख्य ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. वेळेचं बंधन असेल. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, कारण का 5 ओव्हरच्या मॅचेस सध्या सुरू आहेत आणि 8 सामने पूर्ण करायचे आहेत संपूर्ण दिवसामध्ये. त्यामुळे वेळेचं बंधन असेल. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6व दुसरा सामना. मॅच सुरू करायचे, जास्त वेळ खर्च करू नका. चॉईस बॉल नसणार आहे. बॉल जो वापरलाय त्या बॉलवर जर आपण विचार केला तर आमने प्रीमियर लीगचा लोगो देखील आहे, सिम्बॉल देखील या प्रीमियर लीगचा पाहायला मिळतोय. सुपर से ऊपर लीग आमने प्रीमियर लीग. संपूर्ण तालुक्यामध्ये या आमने गावाच्या प्रीमियर लीगची चर्चा सातत्याने होत असते. आपण पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं मॅन ऑफ द मॅच म्हणून कित्येक बक्षीस आहेत. आयबा जेलसाठी 200 रुपये, अनंत जोशी यांच्या माध्यमातून चौकार षटकार याच्यासाठी देखील, हॅट्रिक साठी देखील अनंत जोशी बॉस यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. षटकारांच्या हॅट्रिक साठी सुंदर ग्रुप यांच्या माध्यमातून मागील मॅच साठी 1000 रुपये लावले होते. पैशाचा पाऊस होतो, कारण आमने गावचं क्रिकेट हे भिवंडी तालुक्यामध्ये पुढे जाण्यासाठी सातत्याने सर्वजण सहकार्य करतात. सलामीची जोडी स्ट्राईकवर संकेत, नॉन स्ट्राईक एनवर अरुण आणि पहिलं षटक पॉवर बेचं P1चं षटक मयूरवर पहिल्या ओव्हरची जबाबदारी दिली. मयूर राईट हँड ओव्हर द विकेटने संकेतसाठी पहिलाच बॉल पुढ्यात टाकला. ओव्हर पिच लाभ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय सर्कल मध्ये, समोर झेल, फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करून दिले गोलंदाज मयूरने. स्पोर्ट टीमला पहिल्याच बॉलवर विकेट घेण्यामध्ये यश आले मयूरला. P1चं षटक पहिल्याच बॉलवर समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी क्रॉस फिरली, बॉल हवेत समोर होता. चांगला झेल पकडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दिनेशने तो झेल पकडला आणि त्याच्यानंतर नवीन बॅटर स्ट्राईक एनवर मनीष. हॅलो, लेफ्ट हँड बॅटर मनीष, त्याच्यासाठी डीप मिड विकेट ठेवला गेले. लॉंगॉन मध्ये एक क्षेत्ररक्षक, असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये पाहायला मिळतात. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मिड ऑफ साइड सर्कलच्या आतमध्ये पूर्णपणे पॅक ठेवली गेली. मनीष लेफ्ट हँड साठी ओव्हर द विकेटने मयूर यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय. फटका चांगला होता, परंतु फाईन क्षेत्रामध्ये जाईल, तिथे मिळेल डी झोनच्या माध्यमातून सिंगल धाव. चांगला स्ट्रोक पायावर ठेवलं होतं. फ्लिक करत असताना फटक्यामध्ये ताकद झोकून दिली होती, परंतु मागे फाईन क्षेत्र असेल, थर्डमॅन क्षेत्र असेल, पूर्णपणे डिक्लेअर झोन आहे, त्यामुळे सिंगल धाव मिळते. मनीषचं खातं ओपन होतं, टीमचं खातं ओपन होतं. बॅटिंग करत असताना प्रताप स्पोर्ट सर्व टीम्सला विनंती असेल, बाकीच्या टीम्सनी मैदानाच्या बाहेर उभं राहून सहकार्य करायचे. ती जबाबदारी त्या टीमच्या कॅप्टनने स्वीकारायची. बाहेर गेलेले बॉल मैदानामध्ये पाठवायचे, विशेष करून डी झोन मध्ये
जास्त सहकार्य करायचंय. स्ट्राईकवर अरुण, राईट हँड बॅटरसाठी डीप मिड विकेट ठेवला गेले. ओव्हर द विकेटने मयूर कुट्टप ऑफ स्टंपच्या बाहेर होता, धावत जात असताना खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वलन घेत असताना हा बॉल डॉट. चांगला बॉल पाहायला मिळाला. विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना मयूर सातत्याने कटरचा वापर देखील पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग करण्याचा प्रयत्न राहिले. वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतोय मयूरला. आपण पाहतोय कशा पद्धतीने कमी रनअप आहे त्याचा, परंतु गोलंदाजी करत असताना ही त्याची ऍक्शन, चेंडू रिलीज करण्याची त्याची वेगळी शैली, अकुट टप्पा समोर फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये शतरक्षक, कोणती धाव नाहीये. चांगली सुरुवात करून दिली गोलंदाजी करत असताना आरके स्पोर्ट टीमला. मयूरने पहिली विकेट या इनिंगची त्याच्या नाबावर राहिली. त्यानंतर सिंगल धाव दुसऱ्या बॉलवर आणि त्यानंतर 2 बॉल डॉट आलेत, निर्धाव आलेत. धाव संख्या 1 वर 1 विकेट. अरुण स्ट्राईकवर, ओव्हर पिच होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढ्यात टाकला होता, गतीने बीट केलं, ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. यावेळी गतीचा भन्नाट वापर केला आरके स्पोर्ट संघ. विशालजी केने यांनी पुरस्कृत केलेला. कुमार केने टीमचे कॅप्टन आहेत आणि प्रताप स्पोर्ट चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला संघ. अर्जुन चोरगे यांनी कॅप्टन्सी स्वीकारली आहे. सध्या चांगली सुरुवात आरके स्पोर्टची झाली आहे. अरुणला शांत ठेवले गेले, क्रॉस बॅटने टर्न केला, ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये जात असताना सिंगल येते. फेकी थोडीशी खराब जरूर होती, परंतु सिंगलने समाधान मानावं लागतो. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रताप स्पोर्ट टीमची धावसंख्या 1 विकेट 2 धावा. इकॉनॉमी गोलंदाजी केली, सुरुवात पॉवरफुल करून दिली. पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये गोलंदाज मयूरने 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर समाप्त करायचे. टायमर सध्या ऑन आहे. 11:22 सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्या ओव्हरसाठी 5 मिनिटं खर्च केलेत. यानंतर होणारा सामना ए ग्रुप मधून सामना आहे हरीश भाऊ 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ फाईट करेल लक्ष्मण स्पोर्ट. आपण देखील पहिल्या इनिंग टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. जास्त वेळ खर्च करू नका. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला समाप्त करायचे. एकूण 8 मॅचेस आज पूर्ण करायचे. प्रत्येक टीम 3 मॅचेस खेळताना पाहायला मिळेल. दुसरं षटक त्याची जबाबदारी स्वीकारली अरविंद कुमार केनी टीमचे कॅप्टन. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हरचा ऑन साईडला पुल केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय वेगाने, 1 बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे हा झन्नाटेदार चौकार. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना फ्रंट फुट ओपन केलं आणि ऑन साईडला खेचला होता. थोडासा खुट टप्पा, क्लोज बॅटने हा चौकार पाहायला मिळाला. नवीन बॉलची व्यवस्था करायची. चौकाराने या ओव्हरला सुरुवात केली. अरुणच्या बॅट मधून हा चौकार येत असताना टीमची धावसंख्या आता 6 वर जाऊन पोहोचते. पहिल्या षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नाबावर राहिलं. गोलंदाजी चांगली झाली, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये बॅटिंग करणारा संघ आता पलटवार करायला सुरुवात करतोय. कुमार टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टनच्या विपक्षामध्ये अरुणचा हा चौकार पाहायला मिळाला. चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना तो फटका सजवला, अप्रतिम होता. कुमार केनीचा पुढचा बॉल, अकुट टप्पा, पुन्हा एकदा शॉर्ट पुल केलाय, स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे, मोजून मापून आलेला फ्लॅट षटकार. सुरुवात केली बॅटिंग करत असताना बॅटर अरुणने.
केनीचा बॉल अरुणसाठी बाउन्स होतो ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडासा बाउन्स होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जरूर गेला, परंतु पंचांचा वाईटचा इशारा. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय. एक बॉल अजूनही येणं बाकी मैदानाच्या बाहेर गेलेले 2 बॉल त्यापैकी एक आलाय. विनंती असेल बाकीच्या सर्व खेळाडूंना मैदानामध्ये ते पाठवायचे. शॉर्ट ऑन पुल केलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा उत्तुंग षटकार ठोकलाय फलंदाज अरुणने. अरविंद म्हणजेच कुमार केनेचा चांगला समाचार घेतले अरुणने. आता चेंडूची चांबडीच लाल झाली असेल, कारण का 2 षटकार 1 चौकार आलेत. चांगलाच समाचार घेत असताना फलंदाज अरुण. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती 19 वर 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. चांगली बॅटिंग शांत करेल का आता राऊंड विकेटने. तरी देखील ऑन साइडला स्लॉग इट केलाय. उत्तुंग आणि लांब पल्ल्याचा हा कडक षटकार ठोकलाय अरुणने. प्रताप 11चे संघमालक चंद्रकांत बारशे यांनी खूपच खर्च केलाय अरुणवर, आणि तो पैसा आता वसूल करत असताना बॅटिंग करत असताना अरुण काय जबरदस्त फलंदाजी करतोय. सुरुवातीला ओव्हर द विकेटने गेला आणि त्याच्यानंतर मात्र राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना कुमार म्हणजे अरविंदच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. षटकारांची हॅट्रिक ठोकली अरुणने. फुल होता ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. कोणती धाव नाहीये. पहिली षटकारांची हॅट्रिक अरुणच्या नावावर, जो बॅटिंग करत असताना प्रताप स्पोर्ट्सचं नेतृत्व करतो. अर्जुन चौरगे यांनी त्या टीमची कॅप्टनशिप केली आणि चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. कुमार केने ऑन साइडला हवेत बॉल कॅच पकडली आहे. महत्वाचा झेल विकेटचं पतन. फलंदाज बाद अरुण. बाद होण्यापूर्वी अरुणने 23 धावांचे योगदान दिले. त्याच्यामध्ये षटकारांची हॅट्रिक, 3 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. 1 चौकार आला होता. चांगली बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना अरुणने प्रभावित केलं. चांगला झेल विशाल केनेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आरके स्पोर्ट्सचे ते संघ मालक आहे, त्यांच्याच माध्यमातून हा सर्कलच्या आतमध्ये झेल पकडला आणि उत्कृष्ट झेल प्रत्येक मॅच साठी सुधीर जोशी यांच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर दिले जाईल. त्याचे ते दावेदार असतील का, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. पहिल्या डाबाचा खेळ सुरू. 2 विकेट गेले. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 25 वर. महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून सोमूसाठी सुवर्ण संधी. नवीन बॅटर गेले 4थ्या क्रमांकावर. नॉन स्ट्राईक इन वर असतील. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून दिले जातील. सोनूसाठी सुवर्ण संधी. स्ट्राईक इन वर फलंदाज मनीष. त्याच्या खात्यामध्ये 1 सिंगल धाव आली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 वर 2 विकेट अशा स्थितीमध्ये संघ बॅटिंग करतोय प्रताप स्पोर्ट. तर गोलंदाजी सुरू आहे आरकेची. पहिले षटक त्यांच्या नावावर आले. दुसऱ्या ओव्हरमध्ये कॅप्टनला प्रत्युत्तर चांगलं मिळालं. मनीष फुल टॉच ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज बाहेरची कडा विकेट किपरच्या हातामध्ये.
झेल आहे, परंतु आता तिसऱ्या पंचांची मागणी केली. डीआरएसचा वापर कोणी केलाय? बॅटिंग करणाऱ्या टीमने नाहीये, अंपायरने तो कॉल केलाय, चेक करावं लागेल. बिमर साठी डीआरएसचा वापर केलाय. नो बॉल. बॅटर आपल्या क्रीज मध्ये होता आणि हाईट फॅक्टरचा विचार केला तर भरपूर वर होती हाईट. नो बॉल म्हणजेच बॅटर सेफ असेल. एक सिंगल धाव ऍड होईल. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल सिंगलच्या मदतीने 26 वर. या मॅचचं चित्र खूप बदलताना पाहायला मिळालं. प्रत्येक वेळी या मॅचचं चित्र बदललंय. पहिलं षटक गोलंदाजी चांगली झाली, दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली झाली आणि तिसरं षटक पहिलाच बॉल दिनेशांचा खराब होता. मनीषसाठी फुल टॉचवर फुल टोल वसूल करता आला नाही. बॅटची कडा होती. ओव्हर द विकेटने लेन चांगली होती, बुंद्यात टाकलाय. फ्री हिटचा बॉल शांत ठेवले गेले. मनीषला कटरचा वापर केला. हा बॉल डॉट. वाह, काय गोलंदाजी केली आता दिनेशने. अगदी वाईट यॉर्करचा नमुना दाखवला. शांत ठेवले गेले लेफ्ट हँड बॅटर मनीषला. मनीषसाठी पुन्हा एकदा फुलटॉच होता. ऑन साईडला समोर टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉन मध्ये. सरळतेच्या हातामध्ये गॅप शोधता आला नाहीये. एक सिंगल येते. दुसरं षटक संपलं त्यावेळेस धाबा होत्या 25 आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 धाबा खर्च केले. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक सुरू आहे दिनेशांचं. 5 ओव्हर मध्ये आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं की टार्गेट होतं 38 धावांचं. लो स्कोरिंग मॅच जिंकली. 5 ओव्हर मध्ये मैदानाचा विचार केला तर 50-55 धावा तुम्हाला जमा कराव्या लागतील. पहिल्या मॅच मध्ये धावा चेस झाल्या. दुसरं मॅच सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग होते. दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग झाली. तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा रोखल्या गेल्यात. अनुभव दाखवतो गोलंदाजी करत असताना दिनेश. सोनू ऑन साईडला मागचा पाय वाकवत असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडूच्या मिरिटवर जाऊन बॅट फिरवता आली नाहीये. बॉल डॉट. पहिले षटक गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, दुसरं षटक झुकलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने पलटवार केला आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करणारी टीम हेवी ठरली. चांगलं बॅटर रंगताना पाहायला मिळते सोनूसाठी. कुट्टप्पा ऑन सेटला फेकून दिलाय. फटका सुंदर आहे. लॉंग लेग मध्ये जाईल. डी झोन मध्ये सिंगल धाव मिळेल. सिंगल धावी. एका सिंगल धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 28 वर. ज्यावेळेस या मैदानामध्ये येतो ना त्यावेळेस अजून एक मैदान हे जसं भिवंडी तालुक्यातील आमणे गावाला लाभलेलं मैदान आहे त्याच पद्धतीने शहापूर तालुक्यामध्ये खाडे मैदान अशाच पद्धतीने आहे आणि तिथे देखील सध्या आमचे मित्र हरीश पांड्या सर व्हाईस ऑफ इंडिया आणि अजयजी घरत समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतील. धर्मवीर चषक सध्या सुरू आहे आणि त्याच पद्धतीने या मैदानाची देखील रचना पाहायला मिळते. फाईन क्षेत्र दरम्यान तुम्हाला सिंगल धाव देईल. मनीष लेफ्ट हँड बॅटर फुल टच ऑन साईडला पुल केलाय. पॉवरफुल आहे. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर परंतु डी झोन मध्ये सिंगल धाव असेल कारण का तो खांब आहे त्याच्या आतमधून बॉल बंधाऱ्याच्या बाहेर गेले तर पंच काय निर्णय देतील. आतून गेला ना. डिक्लेअर झोन आहे. तो प्रेक्षक उभा आहे तो खांब आपण त्याची चर्चा करत होतो परंतु आता पंच काय निर्णय देतील त्याची आपण वाट पाहूया आणि षटकाराचा इशारा होते. झाडाच्या या ठिकाणी आपण एक बांबू पाहतोय तिथे लाल कपडा आहे त्याच्या मागचा जो हिस्सा आहे तिकडे आपण डिक्लेअर झोन आहे म्हणजेच त्याच्या इकडून गेले षटकार असेल. 6 धावा येतील. टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते. खूप उशिरानंतर हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढे आले स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रताप स्पोर्ट टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते. विकेट गेले 2. टीमची धावसंख्या 34 वर. ज्यांनी स्पर्धेला सहकार्य केलं त्यांची आपण करूया थोडीशी चर्चा.
8 टीम्स या स्पर्धेमध्ये खेळतात. 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत आणि 8 टीम्सला आकर्षक जर्सी पुरस्कृत केले ते आमनेगावचे सरपंच विश्वपाल रामदास केने साहेब यांचं विशेष धन्यवाद. महेंद्र सुरेश पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत केलेले आहेत. चेंडूंची व्यवस्था दिनेश बारशे यांनी केलेली आहे. त्याचबरोबर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर 2 विकेट. जेवणाच्या व्यवस्थेसाठी 2 गोन तांदळांची व्यवस्था रोहिदास दलवी यांनी केलेली आहे. त्याचबरोबर सूर्यकांत बारशे खंडू पाटील यांचं देखील सहकार्य, त्यांचं देखील धन्यवाद. या स्पर्धेतील काही क्षणचित्रे टिपण्याचं काम ड्रोनच्या माध्यमातून होत होतं आणि ते काम हिरामन पाटील यांनी ती जबाबदारी उचलली. वायफायची सुविधा सागर पाटील यांनी केलेली आहे. ज्यांनी सहकार्य केले, जसा जसा वेळ मिळेल तशी आपण त्यांची चर्चा करूयात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वर. मयूरचं हे वैयक्तिक दुसरं षटक, सांघिक 4थं षटक. समोर फलंदाज सोनू. मयूरने पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावित केली. इकॉनॉमी गोलंदाजी पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये धावा खर्च केला. 2 आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली होती. तोच मयूर राईट हँड ओव्हर द विकेटने सोनूसाठी. ओव्हर पिच होता ऑन साईडला, ताकदीने बॅट फिरवली. इलेव्हेशन नाहीये, डीप मध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतील. त्याने केली चुकी. चिकुकीला माफीने चेंडू मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यशच्या माध्यमातून. इलिव्हेशन कमी होतं, परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये खराब क्षेत्ररक्षण यशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यामुळे चौकार आला. 1 धाव होती तिथे, एक्स्ट्रा 3 धाबा खर्च झालेत. मयूरने पहिल्या ओव्हरमध्ये प्रभावित केलं. 2 धाबा देत असताना पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आली होती. परंतु आता पहिल्याच बॉलवर त्याच्या विपक्षामध्ये मनीषच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. यावेळेस फटका फसला. अवैध बॉल. क्षेत्ररक्षक आहेत मागे येत असताना झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. विशाल खेनी त्या ठिकाणी होते. सोपं तेवढं नाही अशा पद्धतीने झेल पकडणं आणि त्याच्यानंतर 2 धाबा पूर्ण झालेत. एक झेल जरूर संघ मालक विशाल केनी यांनी पकडला. आरके स्पोर्ट हा संघ त्यांनी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केले. दावेदार असतील कॅच ऑफ द मॅच साठी. आई सावंदादेवी स्पोर्टचा खेळाडू मॅच सुरू असताना आतमध्ये येतात. सूचना असेल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. एक खेळाडू आता आलाय, पुन्हा येता कामा नाहीये. गाडी घेऊन कोणताही खेळाडू मैदानामध्ये चालू मॅच मध्ये येणार नाहीये. 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या 40 वर. 2 बॉल मध्ये 6 धाबा खर्च केलेत. समोर मनीष राईट हँड ओव्हर द विकेटने मनीष साठी. स्टेप आउट होऊन समोर स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सोनू स्ट्राईकवर होते. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी गतीचा वापर भन्नाट केला मयूरने. गतीने बीट केलं. लेनचा विचार केला तर पुढ्यात ठेवला होता थोडासा. जसा बॅटर स्टेप आउट झाला तशीच लेन बदलली आणि गतीने टाकलेला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, विविधता दाखवतो गोलंदाजी करत असताना मयूर. सोनूसाठी हा बॉल. अपील थोडीशी होती परंतु सहमती नाहीये. पायावर जाऊन अडधळला होता. लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते. बाय आणि लेग बायच्या रूपाने ज्यावेळी धावेल त्यावेळी स्ट्राईक रोटेट होणार नाही. बॅटचा संपर्क असेल आणि चेंडू डी झोन मध्ये गेला तर स्ट्राईक बदलली जाईल. सिंगल धाव येत असताना आता धावफलक 41 वर. 2 विकेट. सुरुवातीला विकेट गेली अरुण आणि संकेत गोल्डन डकचा तो शिकार ठरला आणि त्याच्यानंतर मनीष आणि सोनूच्या माध्यमातून एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय थोडासा वाकवला. ऑफ स्टंपच्या आत आले होते परंतु संपर्क नाहीये. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपये दिले जातील सोनूसाठी. आणि तो प्रयत्न करतोय. त्याला देखील माहिती एक षटकार ठोकला तर धावसंख्या वाढेल आणि 500 ची नोट खिचामध्ये येईल. ओव्हर पिच होता. समोर डाऊन द ग्राउंड हा फटका सजवलाय. चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार ठोकलाय सोनूने
आणि त्याच्यानंतर त्याला 500 रुपये दिले जातील महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. चार ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना प्रताप स्पोर्ट टीमची धावसंख्या 2 विकेट 47 धाबा. पहिली वॉर्निंग दिली गेली फिल्डिंग करणाऱ्या टीमला ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून. त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 47. 2 विकेट. एक चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी सोनू आणि मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. सोनूच्या बॅटमधून षटकार 2 आणि एक चौकार देखील या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. प्रभावित केलं. ज्या मयूरने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धाबा दिल्या होत्या त्याच्या विपक्षामध्ये एक चौकार आणि षटकार. चौथ्या ओव्हरमध्ये त्याच मयूरने एकूण धाबा 12 खर्च केल्या. यानंतर होणारी मॅच तिसरी मॅच आपण ए ग्रुप मधून पाहणार आहोत. हरीश भाऊ 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये लक्ष्मण स्पोर्ट. दोन्ही कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायचे. लक्ष्मण स्पोर्टचे कॅप्टन योगेश केनी आणि हरीश भाऊ 11 टीमचे कॅप्टन हरीश जाधव आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. मॅच सुरू करायची. जास्त वेळ खर्च करू नका. 8 मॅच पूर्ण करायचे. पहिली वॉर्निंग दिलेली गोलंदाजी करणाऱ्या टीमला. स्लॉगोर आणि त्याची जबाबदारी गोलंदाज यशवर दिली गेली आहे. त्याच्या समोर बॅटर मनीष. जोडी आता खेळपट्टीवर सेट झाली. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. राऊंड द विकेटने मनीषसाठी ॲप ट्रॅकर होता परंतु बॅटची कट लागली आणि डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. ऑफस्टंपच्या बाहेर थोडीशी लाईन पाहायला मिळाली. पहिल्या 2 विकेट सुरुवातीला गेल्या परंतु त्यानंतर चांगली पार्टनरशिप आपल्याला मनीष आणि सोनूच्या माध्यमातून पाहायला मिळते. आकर्षक फटके सजवलेत. 2 6 1 चौकार मनीषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम कामगिरी त्याची राहिली आहे. चौथ्या क्रमांकावर तो खेळपट्टीवर आला परंतु आता प्रभावित केलं त्यांनी फलंदाजी करत असताना. धावफलक 48 वर जाऊन पोहोचले. चांगले टार्गेट बॅटिंग करत असताना सेट झालंय प्रताप स्पोर्ट टीमच्या माध्यमातून. पहिल्या डाबाचा खेळ सध्या सुरू आहे. सोनूसाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. ओव्हरचा दुसरा बॉल पुढ्यात टाकला होता. ऑफस्टंपच्या बाहेर गतीचा भन्नाट वापर केला. मागचा पाय वाकवत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु गतीने बीट केलं. पिचिंग झाल्यानंतर बॉल थोडासा खाली देखील राहिला. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच असतील. इतर कोणतेही प्रेक्षक वर्ग दुसऱ्या टीमचे खेळाडू बसणार नाहीयेत आणि खेळाडू कक्षामध्ये पूर्ण खेळाडू बसलेले पाहिजेत. बाहेर कोणताही खेळाडू येणार नाहीये. उर्दू विकेटने सोनूसाठी यावेळी इनसाइड आउट. अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक षटकार ठोकला सोनूने. डीजे मॅनने षटकार गेल्यानंतर वन साइड हिरो आहे हे गाणं वाजवलं आणि वन साइड बॅटिंग करत असताना सोनू त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार 3 षटकार आलेत. अप्रतिम कामगिरी सोनूच्या माध्यमातून पाहायला मिळते. वैयक्तिक धावा त्याच्या 19. चेंडू फेस केलेत 10. यशचा समाचार घेतलाय. पुन्हा एकदा उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. दुसऱ्याने ते तिसऱ्या प्रयत्नात झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होईल सोनू. तिसरी विकेट गेली.
टीमची धावसंख्या 54 वर तिसरा झटका लागलाय प्रताप स्पोर्ट टीमला. आणि त्याच्यानंतर किरण म्हणजेच आमणे गावाचा करण अंबाला ज्याला संबोधलं जातो तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इन वर. टीमचा आयकॉन खेळाडू नावाप्रमाणे खेळ करेल का समोर यश आहे. यशचा बॉल करणसाठी बुंद्यात टाकला होता. यॉर्कर बॉटमचा वापर करत असताना ऑन साइडला खोदून काढलाय. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत. विशाल केने पोहोचले. चांगले क्षेत्ररक्षण फेकी झाली परंतु दोन धाबा येतील. वाह काय जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक विशाल केने जे टीमचे संघ मालक आहेत. 2 धाबा येतील. 2 धावांनी करण अंबाला म्हणजेच किरणने खातं ओपन केलं. लक्ष्मण स्पोर्ट आणि त्याचबरोबर हरीश भाऊ 11 टीमचे कॅप्टन आपण टॉच बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायची. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 56 वर. ओव्हर द विकेट ने यश. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न बॅट थोडीशी फिरली. हवेत बॉल कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच सुटलीये. योगदान मिळत असताना बॅटर किरणला 2 धाबा देखील येतील त्याच्या खात्यामध्ये. कॅच सुटली रे. 12 लक्ष ठेवा. 5 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 58 वर आणि जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. आपण आज चेंडू पाहिला. आमने प्रीमियर लीगचा सिम्बॉल त्यावर आहे ते दाखवलं गेलं ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. तर आपण जाऊया नाणेफेकीसाठी जिथे नाणेफेक होणार आहे. हरीश भाऊ आणि लक्ष्मण 11. हरीश भाऊ 11 लक्ष्मण कोणाकडून करायचा. लक्ष्मण स्पोर्ट आणि हरीश भाऊ 11 यांच्यामध्ये पुढील सामन्याचा आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची आहे. सत्यवंजी जोशी यांना मी विनंती करतो यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देखील पुरस्कृत केले. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. देवीदासजी चोरगे आणि त्याचबरोबर सत्यवान जोशी यांना मी विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये आपले शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. हा देखील आजच्या दिवसातील तिसरा सामना आमने प्रीमियर लीगचा. आणि नाणं आपण पाहू शकता. आमने प्रीमियर लीग एकीकडे दुसरीकडे APL 2026 कॉल असेल. APL असा कॉल होता. APLच आलेला आहे. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला करण केने यांच्याकडून पुरस्कृत केलेला पण थंड पेय देणार आहोत. त्याचबरोबर रोहन पाटील प्रणय दिलवी यांच्याकडून पुरस्कृत केलेलं थंड पेय देखील आपण दुसऱ्या कॅप्टनला देणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडीशी आपण दोन्ही कॅप्टनशी करूया चर्चा. भाऊ 11 टीमचे कॅप्टन यांनी टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिलीच मॅच खेळता. कसं वाटतं सीझन 6 आमने प्रीमियर लीग स्वतःच्या गावाची प्रीमियर लीग आहे. खूप भारी वाटतंय. APLचे आयोजन आहे 1 नंबर केलेलं आहे विकी केने आणि रोशन चोरगे यावी आणि बघायला 1 नंबर वाटतं. असं वाटतं काहीतरी केले. एक इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक गोष्टीवर बघितला बॉल बघितला तर बॉलवर देखील APLचं तुमचा सिम्बॉल आहे. टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच आहे. काय करण्याचा निर्णय असेल. आम्ही गोलंदाजी करू पहिले. कोणते गोलंदाज आहेत त्यांचा वापर करशील आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर गोलंदाज तर भरपूर आहेत पण त्यांना आम्ही 40-45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया लक्ष्मण स्पोर्ट टीमचे कॅप्टन आहेत. यावर्षी जर विचार केला तर केसांवर खर्च केलेला नाही. मागच्या वर्षी भरपूर खर्च केला होता. काय कुठेतरी ऑनर कमी पडलेत. काय याच्या मागचं कारण. याच्या मागचं कारण काय नाही. आपला 100% देण्याचा प्रयत्न करेन. बॅटिंग करायची कोणत्या अशा बॅटर आहेत त्यांच्याकडून भरोसा करतो की ज्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग होईल. सगळ्या टीमीने 100% दिला पाहिजे. आपल्या गावाची प्रीमियर लीग आहे. काय म्हणाले प्रीमियर लीग बद्दल. सुपर से ऊपर लीग आमने प्रीमियर लीग रहती है.
वाह क्या बात आहे. तुला देखील या मॅच साठी शुभेच्छा. नाणेफेक झाली. हरेश भाऊ 11 टीमच्या कॅप्टनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहयोगी समालोचक उपस्थित आहेत. व्हॉइस ऑफ शेरे तारमले सर. थँक्यू सो मच. सध्या आपण पाहताय तुमच्या टीव्ही मॉनिटरवर आमने प्रीमियर लीग APL चा हा बॉलवर सध्या लोगो आपण पाहताय. हा लोगो सध्या तुमच्या टीव्ही स्क्रीनवर जे लाईव्ह प्रेक्षक पाहतात त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आमने प्रीमियर लीग नियोजन समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक वेगळी संकल्पना, हा सिक्सर सुप्रीमोचा बॉल यूज केला गेला ना, त्याच्यावर सध्या आपण लोगो पाहताय APL चा. हा बॉल सध्या आपण पाहताय ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे आमचे कॅमेरामॅन सध्या आपण पाहताय हा लोगो दाखवत असताना. 59 धावसंख्येचं टार्गेट आहे. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडारसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय दुनियेमध्ये पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. जाऊयात खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. 59 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्यासाठी दिनेश आणि अविनाश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हॅलो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिड ऑफला पकडला एक सुंदर झेल आणि पहिला धक्का लागत असताना फलंदाज दिनेशला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन. या ठिकाणी शुभागमन झालं. आदरणीय मधुकरजी पाटील समाजसेवक आमने साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या मैदानाच्या आजूबाजूला जे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतील, नागरिक असतील, या परिसरातील सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील जे व्यक्तिमत्व असतील, सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावर आहे. व्यासपीठ आपल्या गावाचं आहे, आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. आमने प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. शुभम आहे गोलंदाज आणि शुभमने पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे. विनोदजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी. उर्वरित 2 बॉलवर जर 2 विकेट आले तर आदरणीय विनोदजी चोरगे साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. नितेश येतोय स्ट्राईक एंडला सध्या फलंदाज, इन ॲट पोझिशन 2 क्रमांक 3 वर बॅटिंग करण्यासाठी. हो, बॅटची कडा लागली, अपील केली गेली होती LBW साठी, परंतु बॅटची कडा आणि गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश होतोय सध्या RK स्पोर्ट्स या टीमच्या इनिंगचा. 59 धावसंख्येचं टार्गेट या टीमला चेस करायचंय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण अरुणचं आणि मनीषची एक जबरदस्त पार्टनरशिप पाहिली. त्यानंतर सोनू याने जबरदस्त कामगिरी केली. शुभागमन होतं आदरणीय जगन्नाथजी जोशी साहेबांचं. समाजसेवक आमने आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. विशू केणे यांनी कॅच पकडली तर उमेद दळवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालाय. आणि नांदपूर्ण आदरणीय रुपेश शेलार या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आपलं देखील मनपूर्वक आम्ही स्वागत व्यक्त करतोय. जास्त वेळ घेऊ नका. प्रताप 11 संघ लोवर फुल टॉस टर्न केला ऑन साइडला गॅप मध्ये बीट झाला इनफिल्डचा खेळाडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं नितेशच्या बॅट मधनं चौकार. फुल टॉस होता, टर्न केला अडवा बॅटनं ऑन साइडला स्क्वेअर लेगला चौकार आपण पाहिला. पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहिला. यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेगला इनफिल्डच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल तिथे आपण पाहताय कन्वर्ट करत असताना अविनाश टीमची टोटल स्कोर कार्डवर 6 आपल्याला पाहायला मिळते. 6 रन्स ऑन अ बोर्ड. 1 विकेट आतापर्यंत गमावलाय.
चांगला बॉल आहे, फुल लेन्सचा बॉल आहे, परफेक्ट वाईड ऑर्कर. ॲक्युरेसी पहा या बॉलवर. आपण पाहताय पिचिंग योग्य टप्प्यावर करत असताना गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक सध्या इकॉनॉमिकल राहिलं आतापर्यंत. पहिल्या बॉलवर विकेट. आत्मविश्वास आता दुणावला आतापर्यंत. विचार केला तर 6 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. 59 धावा संख्येचं टार्गेट चेस करायचं आहे आणि आता आक्रमक अटॅकिंग क्रिकेट खेळणं आवश्यक आहे टीम आर के स्पोर्ट्सला. पुनश्च एकदा हलक्यातनं बॅकलिफ्टनं चेंडू ढकलला. मिडॉनला खेळाडू आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी पाहायला मिळते. ओव्हरची होते समाप्ती. 1 ओव्हरच्या अखेरीस धावा संख्या 7 आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट गमावला. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 52 धावांची अजूनही आवश्यकता. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या 7 आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. एक विकेट गमावला. चला जास्त वेळ न घेता इमिडिएटली दुसरा बॉलर यूज करायचा गोलंदाजी. कुमार येतोय. पहिला बॉल हवेमध्ये मिसटायमिंग. उंच जास्त गेलाय. डिस्टन्स कव्हर करू शकला नाही बॉल, परंतु मिसजजमेंट झाला. सुरुवातीला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. संकेत पुढे आला, मागे गेला, बॉल पर्यंत नजर खिळून ठेवली होती, परंतु लास्ट मोमेंटला हातामधनं बॉल निसटला. कॅच ड्रॉप होते, जीवदान मिळते ते कुमारला आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे फक्त. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा स्कोर कार्डवर. खूप स्लो चालू आहे षटक. पुनश्च एकदा विनंती करतोय प्रताप 11, प्रत्येक बॉल नंतर तुम्ही फिल्डिंग चेंज करता इकडे तिकडे, प्लीज विनंती करतोय. वेळ जास्त घेऊ नका या ओव्हरसाठी. हॉन साइडला हाफ ट्रॅकर पूल केलाय सक्सेसफुल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं फटका सजवलाय. फलंदाज अविनाशच्या बॅट मधनं APL सिक्सर. संख्या 15 धावा स्कोर कार्डवर. हा देखील फुल टॉस होता. डिक्लेरेशन झोन कडे जातोय. एक सिंगल या बॉलवर मिळते. धाव संख्या 16. 16 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक सध्या प्रगतीपत्र आपण पाहताय. सिक्स्टीन रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आपण पाहताय किरणचं. या ओव्हरमध्ये पहिला बॉल वाईड, एक विकेट, 4 बॉल झाले. 4 बॉलचा खेळ झाला. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना डॉट बॉल आपण पाहताय. डॉट चेंडू. सोळा धावा स्कोर कार्डवर. 16 रन्स ऑन बोर्ड.
हाफ ट्रॅकर होता, पुल केला, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये जातो हा बॉल. एक सिंगल इथे मिळेल. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावा संख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय त्या 17 धावा 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 59चं टार्गेट आहे विजयासाठी. 18 बॉल आणि 42 धावांची आवश्यकता. चला वेळ घेऊ नका. 12 मिनिटं खर्च केले. 2 ओव्हर तुम्हाला 8 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. प्रताप 11 शुभागमन झालं या ठिकाणी. आदरणीय आमचे परम मित्र आणि सदाबहार कॉमेंटेटर भिवंडीचे एक जबरदस्त समालोचक आदरणीय अजय घरस सरांच्या ठिकाणी या क्रीडानगरीवर शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत अजय सर. APL 2025 नियोजन समितीच्या वतीनं 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या नंतर धावसंख्या 17 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 18 बॉल 42ची आवश्यकता आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहता गोलंदाज शुभम ज्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा देत 1 विकेट प्राप्त केली होती आणि आपल्या स्पेलचं दुसरं षटक सध्या तो हाताळतोय. क्षेत्ररक्षणाची मर्यादा सध्या संपली आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या समाप्त झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा होत्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आणि आतापर्यंत विकेट गमावले ते 2. शुभम पुन्हा एकदा आपल्या स्पेलचं दुसरं षटक घेऊन फुल्ल लेन्सचा बॉल आहे. बॅटची कडा गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जातो. एक सिंगल तिथे मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. फलकावर धावा 18 आपल्याला पाहायला मिळतात. संघर्ष करतोय सध्या कुमार आणि त्याच्या समेत फलंदाज आपल्याला अविनाश पाहायला मिळतोय. धावांसाठी दोन्ही खेळाडू संघर्ष करत असताना समीकरण आता पाहताय 17 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी RK स्पोर्ट्सला. जबरदस्त बॉल 3 फॉलाची अक्रॉस द बॅट ऑन साइडला कॅच होता पण फटका आपण पाहताय यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पॅटच्या गॅप मधनं बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि ते त्रिफळाची फलंदाज अविनाशला माघारी परतावं लागतंय. तिसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करणाऱ्या RK स्पोर्ट्स टीमला. कॅच ड्रॉप होते. फलंदाज नवीन आपण पाहताय. फलंदाज कोण आहे? यशचा झेल ड्रॉप झाला आणि सूर्यकांत होतं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून हा सोपा झेल आपण ड्रॉप होताना पाहिला. धावा संख्या 1ने पुढे जाईल. फलकावर धावा 18 आपल्याला पाहायला 19 धावा 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा स्कोर कार्डवर. तिसरं षटक शुभमचं. शुभमने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. स्पेलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा 1 विकेट. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कुमारचा फटका ऑन साइडला पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतोय. कुमारचा दुसरा झेल आपण पाहताय या मॅच मध्ये इनिंग मध्ये ड्रॉप होत असताना. 2 धावा. पंच किती धावा या ओव्हर बॉलला? एकच धाव. एकच धाव मिळेल. एकच धाव इथे आपण पाहता. धावा संख्या 20 आहे स्कोर कार्डवर. 20 रन्स ऑन बोर्ड. 59चं टार्गेट या मॅच मध्ये. स्पर्धा आपण पाहताय आमने प्रीमियर लीग 2025. 6वं वैभवशाली गौरवशाली पर्व. लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट कव्हरला फटका खेळलाय. डिपर क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली होते. दुसरी धाव वेगानं कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर्स. धाव संख्या 22 22. अर्धवर्तुळाकार आहे मैदान आहे. मैदानाच्या मागे आपण पाहिलं तर थर्डमॅन आणि फाईन लेगचं क्षेत्र नाहीये. समोर आपण पाहताय तुम्हाला स्ट्रेट बॅटनं
फटके खेळणं आवश्यक आहे या मैदानावर. 2 धावा इथे पाहता, धावा संख्या 2 ने पुढे जाईल. 22 या आकड्यावर आपण पाहताय. चांगलं षटक सध्या शुभमचं. वन्स अगेन एक चांगला बॉल आहे. पुढे होता बॉल, स्विंगनं मिस, वेगानं बीट केलं. विकेट कीपरकडे जातो डॉट बॉल. ओव्हरची सांगता होती. 3 ओव्हरचा केस संपन्न झाला. धावा संख्या स्कोर कार्डवर आपण पाहताय, धावा फुलकावर धावा 22. 12 बॉलचा केस शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी इथून बनवायच्या त्या मॅच मध्ये 37 धावा. 12 बॉलचा केस शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 37 बनवायचे आहेत आणि उर्वरित 12 बॉलमध्ये या 37 धावा चेस केल्या जातील का, की दुसऱ्या बाजूला धावा डिफेंड करण्यामध्ये यश येईल प्रताप स्पोर्ट्सला. कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात आदरणीय अजय घरत सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद जगदीश तारमाळे. सभी दर्शकों को अजय घरत का प्रणाम. आप सभी को नए साल की हार्दिक शुभकामनाएं और आमने प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है. क्रिकेट का जादू सर चढ़कर बोल रहा है और अक्खा आमना खेल रहा है. जी हाँ, आमने गांव की एकता का ये प्रतीक है ये टूर्नामेंट आमने प्रीमियर लीग 2026. पिछले कई सालों से आमने प्रीमियर लीग का आयोजन किया जा रहा है. छठा संस्करण है, तो ये एपीएल का 6 है और फिलहाल आज का दूसरा मुकाबला, पहला दिन टूर्नामेंट का. प्रताप 11 बनाम आरके स्पोर्ट्स. आरके स्पोर्ट्स के सामने 59 रनों की चुनौती और अब बचे हुए 2 ओवर्स में 37 रनों की आवश्यकता है. आज दीपक सुतार और जगदीश तारमले इस टूर्नामेंट में अपने आवाज़ से रंग भर रहे हैं. और देखिए समय का पहिया कैसे घूमता है. हालांकि विक्की ने मुझे कॉल किया था लेकिन मेरे पास डेट्स खाली नहीं थे. उसके लिए मैं क्षमा भी चाहता हूँ आमने वासियों की कि आपके टूर्नामेंट को मैं वक्त नहीं दे पाया हूँ. और मैं शाहपुर में कमेंट्री कर रहा हूँ, लेकिन शाहपुर के जो सुपुत्र है जगदीश तारमले आज यहाँ पर आमने में कमेंट्री कर रहे हैं और काफ़ी टैलेंटेड कमेंटेटर है. चलते खेल की तरफ. सोनू के हाथ में गेंद, कुमार के पास स्ट्राइक. किस्मत का साथ मिला है कुमार को, उसका फायदा उठाना पड़ेगा. कप्तान है कुमार. ऑफ ट्रैकर पुल कर दिया है गैप में. शानदार शॉट. 4 रन मिलेंगे. जबरदस्त स्ट्रोक और इसी तरह के स्ट्रोक्स की आवश्यकता भी है इस समय आरके स्पोर्ट्स को, क्योंकि समीकरण कठिन है. अब 11 गेंदों का खेल शेष है. 33 रन अभी भी चाहिए. पहली गेंद थोड़ी कमजोर पड़ गई वहां पर सोनू की. शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और बहुत बढ़िया तरीके से गैप ढूंढा है. डिप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद है. इन फ्रंट ऑफ स्क्वायर भी वहां पर, फॉरवर्ड स्क्वायर लेग आप कह सकते हो बाउंड्री पर. उन दोनों के बीच में से थ्रू स्क्वायर लेग खेला और चौका बटोर लिया है. तो पहली गेंद पर बाउंड्री का आना कहीं ना कहीं गेंदबाज पर दबाव बनाता है. अभी देखना है कि किस तरह से आने वाले समय में गेंदबाजी करते हैं सोनू. फिर से भटकी हुई गेंद, फिर से पुल किया. इस बार फील्डर के पास नहीं, बाउंस होकर गेंद फील्डर के ऊपर से. एक और चौका. लगातार 2 चौके और लगातार 3 चौकों के लिए 500 रुपयों का कैश प्राइज है अनंता जोशी साहब की ओर से, अर्थात सभी के चहेते बॉस इनकी ओर से. काफी पॉपुलर पर्सनालिटी आमने की. और लगातार गेंदों को पटकने का प्रयास हो रहा है. शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है इस समय. हमने देखा कि इस बार ऐसे लगा कि शायद कैच बनेगा, लेकिन नहीं, फील्डर से थोड़ी आगे गिरी थी और स्पंजी बाउंस होता है टेनिस बॉल में. और क्या कमाल का ये टूर्नामेंट है. सिक्सर की गेंदें हैं लेकिन उस पर आमने प्रीमियर लीग का लोगो आपको देखने को मिल रहा है. जबरदस्त आयोजन नियोजन. एक क्लोजिंग फील्डर ऑफ साइड में. खूबसूरत गेंद इस बार फुलर लेंथ. ये बेहतर लेंथ है. इस बार पूरी तरह से छकाया है कुमार को. बिंदी गेंद. 9 गेंदों का खेल अब शेष रह जाता है इस मैच में. 9 गेंदों में अभी भी आरके स्पोर्ट्स को जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता है. कंपलसरी चेज है. विकेट कीपर स्टंप से थोड़े दूर है. एक स्लिप में खिलाड़ी तैनात है. सिली कवर पॉइंट पर क्लोजिंग फील्डर
और ये क्लोजिंग फील्डर आने के बाद कई बार बल्लेबाजों की जो एकाग्रता है वो भंग हो जाती है। हमने कई बार देखा है और पॉइंट सर्कल के अंदर एक एक्स्ट्रा कवर है, बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, फील्डर है पीछे मिड विकेट बाउंड्री पर, कोई गलती नहीं, बढ़िया कैच, बड़ी सफलता, कुमार के ने आउट। हॅलो, धन्यवाद. व्यासपीठावर एक शुभ सन्मान आपण करतोय. सध्या व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद केंद्र शाळा पिसेचे आदरणीय नारायणजी घावट सर उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. संतोष जोशी सरांना विनंती करतोय आपण नारायण घावट सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. अच्छी गेंद यहाँ पर बीट किया है बैटर को, डिक्लेयर जोन में गेंद हालांकि चली गई है, विकेट कीपर से थोड़ी सी गलती, 1 रन मिलेगा। स्कोर आगे सरकता हुआ इस 1 रन के चलते 30 रन 31 रन 28 रन अब चाहिए, मात्र 7 गेंदें शेष है। अच्छी वापसी की है गेंदबाज सोनू ने, पहली 2 गेंदें उनकी शॉर्ट ऑफ लेंथ रही थी, दोनों पर चौके लगे थे, लेकिन उसके बाद उन्होंने लेंथ में जो परिवर्तन किया है वो काबिले तारीफ। फुलर लेंथ की गेंदबाजी जब से कर रहे हैं कारगर साबित हो रहे हैं। 7 गेंदें 28 रन। ओ फुल टॉस, बल्ला घुमाया ज्ञानेश्वर ने लेकिन संपर्क बना नहीं पाए हैं और शायद डीआरएस की मांग कर रहे हैं। जी हाँ, बैटिंग साइड का रिव्यू, और क्या डिक्लेयर जोन में गेंद चली गई है यह भी देखने वाली बात है। जी हाँ, लेकिन देखना है फेयर बॉल है या फिर नो बॉल। नो बॉल होती है तो जरूर और ज्यादा कश्मकश बढ़ जाएगी इस खेल में, इस मैच में रोमांच और बढ़ सकता है, लेकिन यदि फेयर डिलीवरी होती है तो फिर बल्लेबाजों के लिए और मुश्किल ये कार्य बन सकता है। इट्स अ फेयर डिलीवरी। कमजोर गेंद का फायदा नहीं उठा पाए ज्ञानेश्वर, अपने आप से थोड़े से निराश रहेंगे। रिव्यू भी यहां पर गवा दिया है। इसके साथ ही 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर 32 रन, विकेट गिरे हैं 4 और अब आखिरी ओवर में 27 रनों की आवश्यकता है आरके स्पोर्ट्स को मुकाबला जीतने के लिए। प्रताप 11 ने अच्छा खेल पेश किया है अभी तक, ये कहना होगा। जिस तरह की उनकी सिचुएशन है, ये मुकाबला उनके पक्ष में झुका हुआ है। नारायण घावट सर हमसे विदा लेते हुए, थैंक यू सो मच सर, आप यहाँ पर आए और आपने इस टूर्नामेंट की शोभा को बढ़ाया। उनके साथ संतोष जोशी सर जो हमारे गुरुवर्य है, और इस आमने लोनार परिसर में क्रिकेट को जीवित रखने में उनका बहुत बड़ा हाथ है। उनको देखकर कितने ही खिलाड़ी यहाँ पर तैयार हुए हैं। रेगुलर क्रिकेट जब खेलते थे तो उनकी बैटिंग, उनकी बॉलिंग देखने के लिए दूर दूर से दर्शक मैदान पर आते थे, और आज भी 40+ क्रिकेट खेलते हैं और आज भी काफ़ी क्रिकेट उनके अंदर बचा हुआ है। प्रतिज्ञात्मक गेंद, स्ट्राइक पर यश। बड़े शॉट्स की जरूरत है आरके स्पोर्ट्स को। 6 गेंदें और जीतने के लिए 27 रन। प्रतीक चले दाहिने से ओवर द विकेट, फुल टॉस, स्विंग किया लेकिन किनारा लगा है बल्ले का, ऊपरी किनारा, और केवल 1 ही रन मिलेगा। डिक्लेयर जोन में गेंद, ये हिटमी बॉल थी, और ऐसे सिचुएशन में आपको कमजोर गेंदों को तो बाहर मारना ही है, लेकिन अच्छी गेंदें भी आएंगे तो उन पर भी कड़े प्रहार करने हैं यदि मैच को जीतना है तो। मौका गवा दिया है। पिछले ओवर की अंतिम गेंद भी फुल टॉस थी, तो मुझे लगता है कि 2 गेंदों पर 12 रन आने चाहिए थे, लेकिन वैसा हो नहीं पाया है। बल्लेबाज कहीं ना कहीं दबाव में नजर आ रहे हैं। दबाव को हटाना पड़ेगा, उसके लिए बड़े शॉट्स आपको चाहिए और उसके लिए अच्छी टेक्निक चाहिए, सही टाइमिंग के साथ शॉट्स खेलने होंगे। अगली गेंद, एंगल चेंज किया है बायत के बैटर के लिए, राउंड द स्टंप्स, ये भी फुल टॉस, लेग स्टंप के थोड़ी बाहर थी, फ्लिक किया, शॉट अच्छा है लेकिन ज्यादा रन मिलेंगे नहीं क्योंकि गेंद डिक्लेयर जोन में। 1 ही रन, पहली 2 गेंदों पर 2 रन, अब गेंदें बची है 4 और रन बनाने हैं 25। चेजिंग कंपलसरी है, तो उसको देखते हुए यदि गेंदबाज कोई नो बॉल या वाइड गेंद नहीं करते हैं, हर गेंद पर बड़ा हिट भी लगता है, तो आरके स्पोर्ट्स ये मैच नहीं जीत सकती है।
लेकिन क्रिकेट है, एक आध अतिरिक्त गेंद आ भी सकती है, उसकी संभावना बनी रहती है। इस बार खींच के मारा है ऑन साइड में, बढ़िया शॉट, फील्डर से थोड़ा दूर खेला और गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। तीन गेंदों में अब 21 रन चाहिए, केवल औपचारिकताएं शेष है। जीत की दहलीज पर टीम प्रताप 11 और फुल टॉस है, टॉप एज, विकेट कीपर गेंद के नीचे, लेकिन कैच नहीं कर पाए हैं। फुल टॉस गेंदों का फायदा बल्लेबाज उठा ही नहीं पाए हैं इस पारी में। कुमार को भी हमने देखा, उनको कुछ जीवन दान भी मिले थे, 2 कैच ड्रॉप हुए थे, लेकिन वो भी मैच को फिनिश करने में असफल रहे। जरूर उसके बाद 2 बाउंड्रीज प्राप्त की थी उन्होंने, लेकिन गलत समय पर आउट हुए। ये टूर्नामेंट का दूसरा मैच है, पहला मैच सानवी 11 और योगेश 11 के बीच में खेला गया था, जिसको योगेश 11 ने जीता। ओ एक और फुल टॉस, तोहफे पर तोहफे दिए जा रहे बल्लेबाजों को। हालांकि बल्लेबाजों ने उसका कुछ ज्यादा लाभ उठाया नहीं है, लेकिन ये सोचने वाली बात है आने वाले मैचेस के लिए। मुझे लगता है कि प्रतीक को यदि गेंदबाजी दी जाती है तो फिर कैप्टन उनको जरूर ये कहेंगे कि आपको फुल टॉस गेंदें तो नहीं करनी है, क्योंकि ये जरूरी नहीं कि हर मैच में आपकी फुल टॉस गेंदों पर सिंगल ही बने। आखिरी गेंद, इस बार बढ़िया शॉट खेला है, लेफ्टेड ऑन ड्राइव और गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रन मिलेंगे, लेकिन बड़ी देर की मेहरबा आते आते मैच समाप्त होता हुआ मैच को जीत लिया है प्रताप 11 ने। जीत के साथ शुरुआत प्रताप 11 की। कॉन्ग्रेचुलेशंस एंड हार्ड लक आरके स्पोर्ट्स। हमारे बीच हमारे एक और साथी कमेंटेटर वॉइस ऑफ तलौली आदित्य जाधव का आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है आमने प्रीमियर लीग के इस छठे संस्करण में। और मेरे जो साथी कमेंटेटर्स हैं उनके लिए मैं जरूर बताना चाहूंगा कि मेरे कमेंट्री की शुरुआत ही इसी ग्राउंड से हुई है। हमने का ये आरके ग्राउंड 2006 में पहली बार मैंने जब माइक पकड़ा था तो इसी ग्राउंड पर, और उसके लिए बहुत बहुत धन्यवाद जरूर एक बार फिर से मैं देना चाहूँगा आमने वासियों को। और उस समय इस परिसर में आमने और आमनेपाड़ा में ही टूर्नामेंट हुआ करते थे। आजकल तो हर गांव में टूर्नामेंट्स होते हैं, 2-2 3-3 टूर्नामेंट्स